नमस्कार, मी दिवाणजी आहे. विशेष वृत्त आपल्या पुढे घेऊन आलो आहे. रामदीप न्यूज चॅनलचा मुख्य हेतू जेथे जेथे शासकीय यंत्रणेमध्ये शासकीय कर्मचारी किंवा लोकसेवक हे भ्रष्टाचार करतात त्यावर नजर ठेवणे आणि सत्य आपल्या पुढे आणणे, जनतेपुढे आणणे, शासनाच्या नजर अंदाजात राहिलेले काही मुद्दे आपल्या समोर आणणे हा मूळ हेतू आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ज्या दिवशी बदली करण्यात आली त्यानंतर त्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी ईडी या विभागाने अनिल कुमार पवार यांच्या घरावर आणि अन्यत्र असलेल्या त्यांच्या घराच्या ठिकाणी रेड झाल्या. सदरू वृत्त वाऱ्यासारखे वायू वेगाने महाराष्ट्रासह देशात नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला या बातम्या बनल्या. काय आहे अनिल कुमार पवारांचे हे कांड? स्थानिक लेवलला जे वृत्त व्हायला पाहिजे, स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केलेल्या एका आयुक्ताने कामाचा लेखाजोखा बघण्याऐवजी महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या या एका आयुक्ताची इतक्या मोठ्या लेवलवर बातमी बनणे म्हणजे यांनी काहीतरी कांड केले असेल. 28 जुलै रोजी अनिल कुमार पवार यांनी कारभार नवनिर्वाचित आयुक्त मनोज सूर्यवंशी यांच्या हाती सोपवण्याचा कार्यक्रम झाला आणि त्याच दिवशी मावळते आयुक्त म्हणून अनिल पवार यांना निरोप देण्याचा कार्यक्रम झाला. अनेक वृत्तवाहिन्यांवर आपण अनिल कुमार पवार यांना निरोप देण्याचा जो कार्यक्रम पाहिला तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या नवरदेवाला फुलं टाकावी, मोठा काहीतरी विजय प्राप्त केला, जसा वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस ज्या पद्धतीने त्या खेळाडूंना त्यांचं स्वागत केलं जातं अशा पद्धतीत ह्या अनिल कुमार पवारला महापालिकेतल्या महिला कर्मचारी आणि अन्य काही फुलं उधळताना दिसतात. काय कार्य केलं ह्या अनिल कुमार पवारने? अनिल कुमार पवारवर संपूर्ण देशामध्ये वृत्त विविध चॅनलवर आणि अनेक यूट्यूब चॅनलवर बनले आहे. मी वेगळं थोडस सांगणार आहे. हा विषय सर्वांना माहीत आहे. अनिल कुमार पवार यांची या ठिकाणाहून बदली झाली कुठे? ठाणे या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी बदली करण्यात आली. इथून निरोप समारंभानंतर हे दुसऱ्या दिवशी तात्काळ कारभार हाती घेणार होतो. नशीब त्या परिसरातील लोकांचं झोपडपट्टी पुनर्वसन या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर यांची नियुक्ती करण्यात आली. हे वाचले तिथले लोक, नाहीतर त्यांना देखील बेघर करायला हा अनिल कुमार पवार मागे पुढे पाहिलं नसतं. अनिल कुमार पवारांची तुम्हाला प्रशासकीय राजवटीमध्ये ही इथे रुजू झाल्यापासून कोणी काय काळ सांगितला, त्यांचा 4 वर्षाचा कालखंड सांगितला, काय सांगितलं, यांनी तब्बल 5-6 वर्ष या महानगरपालिकेमध्ये काढले. बर, यांच्या काळामध्ये तुम्ही आंदोलन करा, तुम्ही उपोषण करा, तुम्ही तक्रारी करा, काहीही परिणाम झालेला नाही. बर, याचे शिलेदार कोण? यापूर्वी YS रेड्डी नावाचा उपसंचालक याच महापालिकेवर यांच्या हाताखाली काम करणारा हा भ्रष्ट अधिकारी रेड्डी, याच्यावर देखील ईडीने रेड केली. का केली? तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अचोळ विभागातील 41 इमारती या राखीव भूखंडावर बांधण्यात आल्या, त्यावर कारवाई करण्यात आली. याच महाशयांनी केली. इमारती यांच्या काळात नाही बांधल्या गेल्या, परंतु कारवाई करेपर्यंत आरक्षण होतं. कारवाई झाल्यानंतर आरक्षण हटलं. हा कसला प्रकार? किती मोठी डील केली यांनी. बर, ईडी डिपार्टमेंटला मी असे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की
या अनिल कुमार पवारांची चौकशी करताना आपण देखील दिशाहीन आहात. 12 ठिकाणी छापे झाले, नाशिक येथे झाले, ठाणे येथे झाले, वसईच्या त्यांच्या रहिवास ठिकाणावर झाले. हे फक्त वृत्त बनवलं चॅनलनी. याचं कांड बघा, कांड काय आहे या महापालिकेमध्ये. बर, कांड काय आहे हे तर सांगतोच, परंतु ज्या दिवशी ईडीने रेड केली ह्या पठ्ठ्याने, आदराने बोलणारे हे पद असताना यांना असे अवहेलनात्मक वाक्य वापरावं लागतात. यांना कोणत्या शब्दात बोलावा हा प्रश्न आहे. ईडी डिपार्टमेंट दरवाजात उभे असताना 1.25 तास या महाशयांनी या सरकारी यंत्रणेला विठीस धरले आतमध्ये काळं कांड करण्यासाठी. मिळालेल्या माहितीनुसार, चॅनलवर आलेल्या वृत्तानुसार, तिथल्या प्रत्यक्षदर्शनीच्या लोकांच्या नुसार यांनी काही पैसा जाळला, काही महत्वाची कागदपत्र जाळले आणि ते टॉयलेटमध्ये फ्लॅश करून गायब केली. ईडीने या ठिकाणी सर्वच यंत्रणेमध्ये सर्व ठिकाणी यांच्या एक नातेवाईकाची चौकशी करावी. बर, हे अनिल कुमार पवार एकटे नाही चोर. या महापालिकेतले त्यावेळेस असलेले जे अतिरिक्त आयुक्त होऊन गेले, मनाळे नावाचे, त्यांची बदली झाली. घरपट्टी विभागाचे जे अधिकारी त्यांची बदली झाली. हा YS रेड्डी ईडीने पकडला, ह्याच्याकडे 32 ते 33 करोड रुपयाचे धन मिळालं. ईडीने तर काही अजून पुढे काही निर्णय दिलेले नाही. हे अधिकारी जेलमध्ये गेलेले नाही अशी ऐकवण्यात माहिती नाही. अनिल कुमार पवार यांच्या काळामध्ये माननीय उच्च न्यायालयाने ज्या ज्या ठिकाणी कारवाया करण्यास सांगितला, हा इतका स्वतःला मोठा समजू लागला कारण याचा सासरा मंत्री असल्याचे मी यापूर्वी अनेक माझ्या वृत्तामध्ये दिलेले आहे. यांच्या बळावर यांनी कोर्टाच्या आदेशाला जुमानलं नाही. मग किती यांनी छापलं याचं उदाहरण म्हणून सांगतो. गाव मौजे, चिंचोटी, कोहली या ठिकाणी सर्वे क्रमांक 11D हा शासनाचा भूखंड आहे हे प्रसिद्ध झाले. हे महसूल विभागाला मान्य आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मान्य आहे, कोर्टाला मान्य आहे, महानगरपालिकेच्या या भुरट्या आयुक्ताला, माजी आयुक्त अनिल पवारला माहिती आहे. परंतु या भूखंडावर उशी कशी दिली या रेड्डीने, ह्याच्या फुसमुळं आज त्या भूखंडावर शाळा चालू आहे, विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांचे शिक्षण दिशाहीन आहे. कसे काय त्या ठिकाणी कारवाई नाही. बर, काही वृत्तामध्ये सांगण्यात आलं की जवळपास 200 इमारतीला उशी देण्यात आली. कोणत्याही प्रकारचं काही रितसर जी काही टर्म्स अँड कंडिशन असतात त्या न घेता कशा परवानग्या दिल्या. माझा तर अंदाज आहे 400 ते 500 इमारती मिळेल त्या ठिकाणी बांध बाबा, मला काय देतो बोल. या अनिल कुमार पवारांची सखोल चौकशी ईडीने करावी. महानगरपालिकेतल्या त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रमुख पदावर असणाऱ्या, आताही नगररचना विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. बोगस बांधकामाला परवानग्या दिल्या म्हणण्यापेक्षा त्यांना दुजोरा दिला, कानाडोळा केला, कारवाया झाल्या नाही. मग त्यामध्ये महसूलच्या जागा आल्या, त्यामध्ये फॉरेस्टच्या जागा आल्या. फॉरेस्टला तक्रारी केल्या, महसूलला केल्या का ते म्हणतात महानगरपालिकेची कारवाई करण्याची जबाबदारी आहे. मग हे कोण करणार. या अनिल कुमार पवारांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. हे नाशिक महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी म्हणून राहिलेले आहेत. यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि कुंपणाने शेत खावे अशी परिस्थिती या देशामधील सरकारी यंत्रणेची झालेली आहे आणि यांना पाठबळ देणारी हे मंत्री संत्री आहेत. त्यामुळे जे कोण मंत्री यांना सपोर्ट करतात, पाठिंबा देतात, अवैध यांची नियुक्ती करतात, हे आयुक्त पदाचे नसताना देखील आयुक्त बनवले. त्यामुळं जनतेचा रोष मंत्र्यांनी देखील ओढू नये, पूर्णपणे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर या ठिकाणी श्रीलंकेसारखी परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते. बर, अनिल कुमार पवार यांच्या निरोप समारंभाला कोण होते. मग सर्वांना माहिती आहे हा अनिल कुमार पवार भ्रष्ट अधिकारी आहे. हा यांच्या कोणाच्याही
प्रश्नाला उत्तर देऊ शकला नाही, कुठल्या कारवाया करू शकला नाही. श्रमजीवी संघटनेने देखील या महानगरपालिकेमध्ये अखंड इमारतीमध्ये, जुन्या इमारतीमध्ये पूर्ण घेराव घातलेला असताना माननीय माजी आमदार विवेक भाऊ पंडित या ठिकाणी स्वतः होते. त्यांना मस्त टिळकांच्या टोप घातल्यासारखा त्यांना उपारणे घातले, त्यांचा मोठा शाही सत्कार केला. माजी प्रथम महापौर राजू पाटील, विद्यमान आमदार स्नेहा पंडित दुबे अशी बलाढ्य मंडळी या माणसाला निरोप देण्यासाठी, सर्वांना माहिती हा भ्रष्ट अधिकारी आहे, हे काही गणित कळलं नाही. यांनी अशी काय महान कार्य केले की एवढे मोठ्या थाटामाटात त्याचा निरोप समारंभ केला, हे न कळण्याचं सूत्र आहे. मग विरोध कोणाचा होता या आयुक्ताला? म्हणजे सर्व काही त्याला मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, या भूमिकेमध्ये होते का? कशासाठी या शहरातल्या जनतेला फसवता? बाजूलाच असलेली नवी मुंबईचं शहर बघा आणि तुमचं वसई विरार शहर बघा. नाला भेटला, बांधकाम. फॉरे जमीन भेटली, बांधकाम. 41 इमारतीमधील लोकांना रस्त्यावर आणले, बेघर केलं. त्याचं हे पाप आहे अनिल कुमार पवार. आपण फसवलंच जनतेला. सीताराम गुप्ता सारख्या माणसांनी लोकांना देशोधडीला लावलं. कुठे गेलं त्या ठिकाणचं आरक्षण? कुठे गेलं म्हणजे ते गासमध्ये गेलं ते नाही मला म्हणायचं. रिझर्वेशन आलं तर गेलं कुठे? कसं काय त्याचं उठलं? मालक जागे झाले. बर हा एकटा नाही या विभागामध्ये. जिल्हाधिकाऱ्यापासून, तहसीलदारांपासून, फॉरेस्ट डिपार्टमेंट पासून ईडी डिपार्टमेंटने चौकशी करावी. हा माझ्या पक्षाचा आहे, याची चौकशी करायची नाही. तो आमच्या पक्षाचा नाही, त्याची करा. हा कसला खेळखंडोबा लावलाय? भारतीय संविधानाच्या नियमाप्रमाणे काम चालू नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याचा हा दुरुपयोग आहे. त्या कायद्याची पायमल्ली आहे. भ्रष्टाचाराने पोखरून गेलेला आहे. 7 बारे सुद्धा फिरणारी ही इथली औलाद पैदा झालेली आहे. कसला खेळ मांडलाय हा? जो भ्रष्टाचारी अधिकारी गेली 5 वर्षे प्रशासक म्हणून काम करणारा, त्याच्या निरोप समारंभाला सर्वच हजर. मग विरोध कोणाचा होता? ईडी डिपार्टमेंटनी चौकशी करावी ह्या सगळ्या गोष्टीची. आणि याच्याकडे 1.25 कोटी 1.5 कोटी मिळाले, इकडं काहीतरी भूखंड, त्याच्या साईज वगैरे सांगतात चॅनलवर. हे काहीच नाही, हे नथिंग आहे, काही शून्य आहे. 1.25 कोटी रुपये मिळाले म्हणजे अनिल कुमार पवारची एका दिवसाची कमाई आहे. 4 इमारतीच्या ओशी बोगस दिल्याची ही कमाई आहे. बाकीचं काय? सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. आणि जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था कोण करणार? किती ईडी डिपार्टमेंटने पकडलेले लोक जेलमध्ये गेले, कसला जामीन मिळतो यांना? तक्रारदाराची दखल नाही. उपोषण करणाऱ्यांना हा उलटसुलट बोलला. शासकीय भूखंड असताना त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश असताना कोर्टाने या व्यक्तीला कुठली सजा देणार? उलटबाजी उत्तरे देतो. याच्याकडे 2च उत्तर आहे याच्या प्रशासनामध्ये. माहिती आढळून येत नाही, माहिती निरंक आहे. अरे कसली निरंक? याच्या घरातून निरोप समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नी याची रडते. याच्या घरावर रेड पडले. याच्या पत्नीला रडण्याची वेळ आणली. ही याची कमाई आहे का? काय कमावलं याने? मुलीच्या नावाने पैसा गोळा करतो. लाज वाटली नाही का याला? बदाम शेंगदाणे खात 5 वर्ष यांनी कार्यक्रम केले. बघा लोक दरबारामध्ये या अनिल पवारांचे व्हिडिओ बघा. प्रताप सरनाईक यांच्या लोक दरबारामध्ये, जनता दरबारामध्ये हा कसा खात गप्पा मारत आपली नोकरी निभावली. मोठा आला राजा. आमदाराचा जावई अनिल कुमार पवारने खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून ज्या ज्या लोकांचे नंबर लागणार आहेत त्यांनी सावधान. यांच्या A to Z नातेवाईकाची चौकशी होणे गरजेचे आहे. आणि हे वसई विरारमध्ये नाही, बाजूला भाईंदरला देखील आहे, महानगरपालिका ठाण्यामध्ये आहे, संपूर्ण महाराष्ट्र पोखरला आहे. अशी परिस्थिती असेल तर काय? हे मंत्रालयामध्ये फक्त 5 वर्षे तू माझ्याशी भांडण, मी तुझ्याशी भांडतो, पुढचा टर्म तू घे, आम्ही परत तसंच करू. वेडा बनवलाय जनतेला, मूर्खात काढलेला आहे.
पण या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये, या देशामध्ये श्रीलंकेची सारखी परिस्थिती मंत्र्यांची ठिकाण्यावर लावायला वेळ लागणार नाही. विरोधकांवर फक्त विरोध करायचा आणि विरोधकांनी यांना विरोध करायचा. काय स्टेटमेंट दिलंय दादा भुसे यांनी? राऊत असे म्हणाले, ते तसे म्हणाले, मग चौकशी करावी. मग ते नातेवाईक आहे मी मान्य करतो. अहो तुमचा पीए महापालिकेत येऊन खटकन गप्पा मारून जायचा गुप्त केबिन मध्ये. काही माहित नाही, एवढे दूध खुळे आहात. हा भ्रष्टाचाराचा रोष आहे. चॅनलवाल्यांनी फक्त बनवले, ईडी रेड केली, 12 ठिकाणी केली, असे झाले तसे झाले. पण याचे काळेकांड कारनामे काय आहे? किती प्रताप आहे? सर्व दिलेल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत शिशी ओशीची आणि त्या इमारतीची पुनर्चौकशी करावी, तर नगरविकास खात्याला मानले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानले जाईल. जनता त्यांचे आभार मानेल. वसई विरार शहरामध्ये दिलेल्या सर्व इमारतीची पुनर्तपासणी, चेकिंग होणं गरजेचं आहे. की या YS रेड्डी आणि माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी काय तीर मारले, काय किती काळा पैसा जमा केला, या सर्व इमारतींना कायदेशीर स्टे आणून याची कामं थांबवून यांच्या मालकांची चौकशी करून यांच्या सर्वांचं योग्य ती कायदेशीर चौकशी करून निपक्षवादी या शहरामध्ये किती रितसर कामं आहे. राखीव भूखंड किती खाल्ले आहेत. सर्व राखीव भूखंड गायब आहे. जो आयुक्त कोर्टाचे आदेश मानत नाही त्याच्याबद्दल किती बोलणार? पुन्हा त्याला पुनर्वसन झोपडपट्टीचा अधिकारी बनवताय. झोपडपट्टीतील रहिवाशांना काय पुनर्वसन करणार? हा लोकांच्या खालची जमीन खाणारा माणूस आहे. आरक्षित भूखंड महानगरपालिका क्षेत्रातील गायब आहे. आणि भूमाफिया गुंडा झाले इथले. यांचे शूटिंग केलं तरी हे विरोध करणार. यांचे बॉडीगार्ड लोकांचे बॅनर फाडणार. आता तर महापालिकेमध्ये वेगळंच नाटक यांनी चालू केलंय. पहिला एंट्री करायची, मग ते सिक्युरिटी फोटो काढणार, मग प्रवेश करणार. काय दरोडा टाकायला आलेले असतात का नागरिक? कशासाठी ही नौटंकी? या अनिल कुमार पवारची सखोल चौकशी करा. याचे चेहऱ्या चपाट्यांची चौकशी झाली पाहिजे. रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त होऊन गेले, यांच्या काळात देखील काय काळाकांड झालं याची चौकशी झाली पाहिजे. आताचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत एक नवीन अधिकारी आहे, अभ्यासू आहे, स्वच्छ काम करतात असे आतापर्यंत आमच्या पाहण्यात आलेले आहे. बाकी अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. सर्वच भ्रष्टाचार मोठा बोकाळलेला आहे. आणि घरपट्टी कशा आधारे दिली जाते याची देखील चौकशी करावी. सर्व राखीव भूखंड शाबूत आहेत का? महानगरपालिका झाली तेव्हाचे भूखंड, अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती, बांधकाम विभाग म्हणजे महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं कशा पद्धतीने काम करतो, त्यावेळेचे राजेंद्र लाड यांची देखील चौकशी करण्याची गरज आहे. ईडी डिपार्टमेंट फक्त एक रेड केली यापुरते मर्यादित न राहता, किंवा 12 ठिकाणी छापे मारले, 1.25 कोटी मिळाले म्हणजे काहीच नाही. पान खाऊन सुपारी थुकल्यासारखं आहे. सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. निपक्षवादी होऊन जाऊ द्या. दूध की दूध आणि पाणी का पाणी. कोण कोणाचा गड जिंकताय? जर मंत्री, मग त्यामध्ये कोणताही मंत्री असो, आजी असो, माजी असो, यांनी जर चोख कारभार केला नाही तर मी पुन्हा सांगतो, श्रीलंकेमध्ये ज्या प्रकारे राजकीय रोष उठला जनतेकडून, असा मोठा आगडोंब होऊ शकतो. आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या शासनाच्या मिळणाऱ्या पगारामध्ये जर समाधान मानलं नाही तर या देशातला भ्रष्टाचार जाणार नाही. नाही तर मग एका वृत्त चॅनलवाल्यांनी, वरिष्ठ पत्रकारांनी म्हटलेच आहे की होऊन जाऊ द्या, लिगल करून टाका, की चिरीमिरी देणे अधिकृत करा आणि मग काय ते पर्सेंटेज ठरवून टाका. म्हणजे काळं काळं काही करायचं काम नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे यांना माझे आव्हान आहे की या तालुक्यातले फॉरेस्ट डिपार्टमेंट डहाणू पासून ते भाईंदर खाडीपर्यंत
या विभागाची चौकशी करावी, यांच्या भूखंडाची चौकशी करावी. वसई तहसीलदार आणि त्यांच्या वरिष्ठ येणारे जिल्हाधिकारी, यापूर्वी झालेले माणिक गुरसाळ आणि त्यानंतरचे जिल्हाधिकारी झाले आणि आता आलेल्या इंदू राणी जाखड यांचा तर काही विशेष सहभाग येत नाही, पण त्या मधल्या काळामधले झालेले जिल्हाधिकारी, मधल्या 5-7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये झालेले तहसीलदार यांनी या ठिकाणचे भूखंड बरेच काही विकले गेलेले आहेत. मूळ मालक जमिनीपासून फेकला गेलेला आहे. या सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. त्यातून जे पहाडी एरिया आहे, जे डोंगराळ परिसर आहे, नक्की त्या आहेत का जागेवर, का त्याही गायब झाल्या, आणि नैसर्गिक नाले आहेत का, हा सर्व परिसर त्यातून चेक केला जाईल. ईडीची चौकशी केवळ अनिल कुमार पवार यांच्यापुरती मर्यादित न राहता या ठिकाणी गुप्तहेर यंत्रणेने देखील काम करण्याची गरज आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काम करणं गरजेचं आहे. आणि एकूणच पोलीस डिपार्टमेंट, आता नवीन आलेले कमिशनर ऑफ पोलीस यांनी देखील त्यांच्या सर्व यंत्रणेला एकदम तटस्थ राहण्याची गरज आहे. आणि एक्साईज डिपार्टमेंटवर बरोच काही बोलण्यासारखं आहे. या शहरामध्ये दारू अड्डे निर्माण झालेले आहे. बिअर शॉपवाल्यांनी देखील दारू अड्डे लावलेले आहेत. खुलेआम त्यांनी दारू विक्री सुरू केलेली आहे. तर एक्साईज डिपार्टमेंटने देखील या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर त्यांच्यावर नजर असणे गरजेचे आहे. कारण बाजूला जाणारा मुंबई, अहमदाबाद आणि शेजारी असलेला समुद्र किनारपट्टा, यामुळे या शहराला मोठे धोके निर्माण आहे. कारण चरस, गांजा आणि अन्य अंमली पदार्थ या शहरात येतात कसे, तर टोल नाक्यावर देखील फक्त देवाणघेवाण करण्यापेक्षा सखोल चेकिंग होणं गरजेचं आहे. अशा एकूणच सरकारी यंत्रणेला भरपूर काम आहे आणि ते करणं गरजेचं आहे. सखोल चौकशी झाली आणि प्रत्येक डिपार्टमेंटने आपले चोख काम केले, आणि जर असे बकरी मिळवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या डिपार्टमेंटमध्ये योग्य काम करणं गरजेचं आहे. एकट्या ईडी डिपार्टमेंटने काम करून चालणार नाही, तर सर्व शासकीय यंत्रणेने याला दुजोरा देणं गरजेचं आहे. ईडीने रेड केली, सगळा गोंगाट झाला आणि भामटा तसाच राहिला, तर हे होता कामा नाही. या ठिकाणी इन्कम टॅक्सने जर योग्य दिशेने काम केले, आपले खबरी जर पसरवले, तर इन्कम टॅक्सला मोठं घबाड या ठिकाणी मिळेल, काळा पैसा या ठिकाणी मिळेल. आणि एक्साईज डिपार्टमेंट, रेव्हन्यू डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, सखोल मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास खात्यांनी या ठिकाणी चौकशीची गरज आहे. नवीन 10-12 दिवस नव्याचे 9 दिवस म्हणून वृत्त बनवले आणि पुन्हा चोर आपल्या कामाला लागला, असे होता कामा नाही. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.